नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुरणपोळी कशी बनवणार आहे तिची रेसिपी। आज अक्षय तृतीया पण आहे, मग त्याच्यासाठी मी खास पुरणपोळी बनवणार आहे। त्यासाठी मी आधी एक वाटी डाळ घेतलेली, त्याला शिजवून घेतलेलं आहे 4 शिट्टे काढून, आणि त्याच्यातलं पाणी वेगळं आणि डाळ वेगळं करून घेतलेलं आहे। आणि तसंच मी इकडं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं हळद आणि थोडंसं तेल घालून मी व्यवस्थित ते कणिक मळून घेतलेलं आहे। थोडंसं मऊ असं, लय घट पण नाही आणि लय पातळ पण करून घेतलेलं नाही, मला जसं पोळ्या लाटायला जमतेल तशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर इकडं डाळ मी शिजवून घेतलेलं, ते पाणी वेगळं करून घेतलेलं, ते पण मी इकडं जेवढी डाळ घेतलेलं आहे तेवढं मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि तिकडं मी शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि ते जरा घट वीसपर्यंत गूळ आटोसपर्यंत मी त्याला शिजवून घेणार आहे। आणि शिजल्यावर मी एका जाळीच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याला मी वाटीनं प्रेस करून त्याचं बारीक पुरण करून घेतलेलं आहे बघा, अशा प्रकारे मी। आणि चपातीचं पोळीतल्या कणकेमधलं एक गोळा घेऊन त्याच्यातलं मी पुरणचा पण एक गोळा घेऊन मी त्याच्यामध्ये भरून घेतलेला आहे कणकेमध्ये, आणि त्याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे अशा प्रकारे। त्यानंतर पीठ लावून मी दोन्ही बाजूनं असं मी व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे, हळूवारपणे लाटून घेतलेलं आहे। आणि इकडं मी आधीच गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवलेला, आणि तवा गरम झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून परत त्याच्यामध्ये जे पोळी लाटून घेतलेलं ते मी भाजून घेतलेलं अशा प्रकारे। आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब